महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत फक्त देवाभाऊ. मुंबईसह राज्यात दूध का दूध पाणी का पाणी. महानगरपालिकांच्या निकालानंतर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी हे वक्तव्य केलंय. लोक विकासाला मत टाकतात, लोक नेतृत्वावर विश्वास ठेवतात, हे मुंबईमध्ये दिसून आलंय. आणि म्हणून आज त्यांनी दैनिक सामनामध्ये जो आग्रहलेख लिहिला त्यातही त्यांनी परत आपले बोट मांडण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं की संजय राऊतांनी राजकारणामधला सवती मत्सर बंद केला पाहिजे, सकारात्मक राजकारण केलं पाहिजे. आणि आता तरी मान्य करा जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे. मला तर असं वाटतं की ते जनमताचा कौल मान्य करत नाहीत. याचा अर्थ संजय राऊत मुंबईकरासह राज्यातल्या मतदारांचा अपमान करतात हे नक्की. उठावानंतर आमची पहिलीच निवडणूक आहे, उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. 425 नगरसेवक शिंदेंच्या नेतृत्वात निवडून आले. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्रानं मान्य केलंय असंही सामंत म्हणतायत. तसं कालच्या निवडणुकीमधनं मुंबईसह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुमारे 425 महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निवडून आले. मुंबईमध्ये उठाव केल्यानंतरची पहिली निवडणूक होती. आम्ही त्या ठिकाणी 29 नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो. ठाणा पूर्णतः साहेबांच्या ताब्यामध्ये आली, कल्याण डोंबिवली ताब्यामध्ये आली. महायुतीच्या तर 25 पेक्षा जास्त महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये आलंय. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मोठ्या शहरांनी देखील मान्य केलंय. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही हिरावू शकत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर उज्ज्वल निकम ही प्रतिक्रिया देत आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही असं आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक वेळा ही बाब स्पष्ट केलेली आहे. महायुतीचा विजय हा सरकारने राबवलेल्या वेगवेगळ्या जनतेच्या सोयीच्या कार्यक्रमाचा विजय आहे. विजय लोकशाहीचा हा महोत्सव मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासाने एक वेगळ्या रीतीने आलेख उंचावलेला आहे. भाजपनं यश हा संशोधनाचा विषय. भाजपला मिळालेलं यश नेमकं कशाचं? मतदार यादीतल्या घोळाचं की सत्तेच्या गैरवापराचं? हा मुद्दा काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थित केला आहे. सांगलीचे लोक आणि नागरिक हे त्रासवलेले होते गेल्या 10 वर्षापासून. जे महायुतीचं भाजपचं सरकार या ठिकाणी आणि सत्ता सांगली महानगरपालिकेमध्ये होती आणि त्या अनुषंगाने लोकांमध्ये बदल हवा होता अशी लोकांची भावना होती. आणि म्हणून जे काँग्रेसच्या विचारधारेचे पक्ष आहेत, सेक्युलर विचारधारेचे पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत, अशा एकत्रितपणे आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो. आणि मला आनंद आहे की भलं आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून 31 जागा लढलो, पण 31 पैकी 18 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि काही नगरसेवक अवघ्या काही 2 आकड्याच्या फरकाने दुर्दैवाने पराभूत झाले. पालकमंत्री स्वतःच्या प्रभागातील नगरसेवक निवडून आणू शकला नाहीत. पालकमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्र्यांवरच टीका केली आहे. परभणीमध्ये पालकमंत्री ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत, पोलिसांच्या गाड्या मागे ठेवण्यावर कधी सुरूच. एवढं करून सुद्धा तुमच्या प्रभागातला नगरसेवक तुम्ही निवडून आणून शकले नाहीत. म्हणून मी मला नैतिकता स्वीकारून आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या. तुमच्या वार्डातले नगरसेवक तुम्ही आणू शकले नाहीत आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. एवढ्या पैशाचं सुळसुळाट, एका मताला 15,000 रुपयापर्यंतचे पैसे वाटप यांनी केले. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप सेना युती एकत्र लढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतही अजित पवार भाजप विरोधात लढू शकतात अशी चिन्ह सुद्धा दिसत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.